नमस्कार. आजच्या वेळेस आपल्याला व्हायचं येतं 10वी गणित भाग 2 त्याच्यामधला सराव संच 7.3 मधला प्रश्न क्रमांक 9. काय दिलं आहे? आकृतीत एरिया ऑफ पी मायनस ए बी सी बरोबर 154 चौरस सेंटीमीटर आणि वर्तुळाची त्रिज्या किती आहे? 14 सेंटीमीटर आहे. तर कोन ए पी सीचे माप काढा जे याचे आणि कंस ए बी सीची लांबी काढा. तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं, प्रश्नामध्ये जेवढं काय दिलं असेल तेवढं लिहून घेऊया. काय दिलं प्रश्नामध्ये? एरिया ऑफ पी मायनस ए बी सी बरोबर किती? 154 सेंटीमीटर. ओके, वर्ग. त्याच्यानंतर वर्तुळाची त्रिज्या किती दिली? वर्तुळाची त्रिज्या बरोबर 14 सेंटीमीटर. तर पहिलं आपल्याला काय काढायचं आहे? कोन ए पी सीचे माप काढा. ए पी सीचे. तर एरिया ऑफ पी मायनस ए बी सी म्हणजेच काय? वर्तुळाचे क्षेत्रफळ आहे. ओके, म्हणून वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आपल्याला वापरायचं आहे. ए बी सी बरोबर काय ते? थीटाचे 360 गुणिले पाय आर वर्ग. वर्तुळाचे क्षेत्रफळ नाही, वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ, त्याचं सूत्र आहे थीटाचे 360 गुणिले पाय आर वर्ग. ओके, तर हे किती दिलं आहे? हे वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ किती दिलं? 154 सेंटीमीटर. आणि थीटाची किंमत आपल्याला काढायची आहे. त्याच्यानंतर हे 360 गुणिले पायची किंमत किती दिली? आपल्याला 2207 घ्यायची आहे गुणिले आर म्हणजे काय? त्रिज्या, आरचा वर्ग. थीटाचे 360 गुणिले 154 बरोबर थीटाचे 360 गुणिले 2207 गुणिले 14 दोन वेळा लिहिलेलं आहे म्हणजे 14चा वर्ग. तर भाग जातं बघे 7 दुणे 14. ओके, तर थीटाची आपल्याला किंमत काढायची आहे. मग थीटा आपल्याला एका साईडला लिहूया. तर 154 360 बरोबर चिन्ह या साईडला गेले, तर इथे भाग गेले आहेत, तिकडे गेल्यानंतर होणार गुणिले. हे इकडे गुणिले आहेत, बरोबर चिन्ह या साईडला गेल्यानंतर होणार भागिले. दोन पण गुणिले आहेत, बरोबर चिन्ह या साईडला गेल्यानंतर होणार भागिले. ओके, तर 22 7 किती? 154. बेकेबे 36. ओके, आणि अजून एक 14 शिल्लक राहिलं आहे. ओके, 7 की 7, हे 14 शिल्लक राहिलं होतं, 14 लिहायचंच राहिलं होतं. 7 दुणे 14 बेकेबे 90. तर थीटाची किंमत किती आली आहे? 90 अंश. ओके, तर आपण काय केलं? वर्तुळ पाकळीच्या क्षेत्रफळाचा वापर केला इथे, कारण वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ त्यांनी दिलं होतं म्हणून. ओके, तर दुसरा प्रश्न कुठला? दुसरा काय दिला आहे? कंस ए बी सीची लांबी काढा. आता कंस ए बी सीची लांबी कशी काढणार? थीटाचे 360 गुणिले 2 पाय आर ह्या सूत्राचा वापर करून थीटाची किंमत आपण काढली आहे 90 भागिले 360 गुणिले 2 गुणिले 2207. आता त्रिज्या किती दिली त्यांनी? 14 सेंटीमीटर. तर भाग घालवून घ्यायचा आहे. हा शून्य गेला, हा शून्य गेला, 9 1 9, 9 चौक 36. ओके, बेकेबे बेदुने 4 बेकेबे बेकेबे 7 के 7 7 दुणे 14, 11 शिल्लक राहिले आणि ते 2, 11 गुणिले 2 म्हणजे 22 सेंटीमीटर. 22 सेंटीमीटर काय आहे? कंस ए बी सीची लांबी. ओके, हे सूत्र तुम्हाला पाठ करून ठेवायचं आहे. हे पण कंस काढताना आणि वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळाचं सूत्र पण हे वालं थीटाचे 360 गुणिले पाय आर वर्ग. ओके, धन्यवाद.